अमरावती शहरातील महर्षी पब्लिक स्कूलमध्ये जर बघितलं गेलं तर मेळघाटातील 11वी शिकणाऱ्या राजेश बेटेकर या तरुण विद्यार्थ्याचा जो आहे मृत्यू झालेला होता। यामध्ये जर बघितलं गेलं तर या ठिकाणी त्यांना अन्नातून विषबाधा झाल्याचा संशय या ठिकाणी व्यक्त करण्यात आलेला आहे। सध्या जर पाहिलं तर सध्या अमरावतीच्या खाजगी रुग्णालयामध्ये 5 विद्यार्थ्यांवर उपचार चालू आहे आणि 5ही विद्यार्थ्यांची प्रकृती ठीक आहे। मात्र 20 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना जे आहे अन्नातून विषबाधा झाल्याचा संशय या ठिकाणी व्यक्त करण्यात आलेला आहे। सध्या जर बघितलं गेलं तर याच सध्या मी महर्षी पब्लिक स्कूलमध्ये आहे आणि या ठिकाणी जर बघितलं गेलं तर सध्या अमरावतीचे आदिवासी अप्पर आयुक्त संदीप गोले त्या ठिकाणी दाखल झालेले आणि संपूर्ण या ठिकाणी त्यांनी झाडाझडती सुद्धा एकूणच या ठिकाणी घेतलेली। नेमकं कशा प्रकारे विद्यार्थ्यांना या ठिकाणी बाधा झाली, कशा प्रकारे विद्यार्थी आजारी पडली या ठिकाणी ते संपूर्ण माहिती घेते। मात्र दुसरीकडे जर पाहिलं तर आदिवासी संघटना देखील या ठिकाणी आक्रमक झालेल्या आहे। आदिवासी संघटनाची या ठिकाणी पदाधिकारी या ठिकाणी दाखल झालेले आहे। त्यांनी सुद्धा या संपूर्ण प्रकरणाची पाहणी केली आणि अनेक या ठिकाणी आरोप केलेले आहे। माझ्यासोबत काही आदिवासी संघटनेचे काही पदाधिकारी आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। दादा काय सांगणार तुम्ही या ठिकाणी आला, नेमकी काय माहिती तुमच्याकडे आहे? नाही, तुमच्या माध्यमातून आम्ही सांगते की जे महर्षी पब्लिक शाळेमध्ये जे विद्यार्थ्यांचा मृत्यू झालेला, आता पूर्ण महाराष्ट्रात हे विषय गाजत आहे की आजही आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाच्या सुरक्षेचा एक प्रश्न निर्माण झाला आहे। तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही सांगतो की पूर्ण महाराष्ट्राचे आदिवासी 1 करोड जवळपास आदिवासी आहे, यांच्यासाठी 21,000 करोड रुपयाची तरतूद सरकारने केलेला। हा तुमच्या आणि आमच्यासाठी एक प्रश्न आहे की 21,000 करोड रुपये कुठे जात आहे, हा प्रश्न आहे। अजून तुमच्या माहितीसाठी सांगतो की 21,000 रुपये खर्च करूनही विद्यार्थ्यांचे विकास किंवा त्यांच्या सुरक्षेचे प्रश्न निर्माण होत आहे। आदिवासी विकास विभाग हे फक्त नाव आहे। आदिवासीचे विकासाच्या नावाने याची खरी ओळख असेल कोणत्या आदिवासी विभागाचा तर ते ATM मशीन आहे। A फॉर अधिकारी, T फॉर ठेकेदार, M फॉर मंत्री, ह्या 3 लोक मिळून आदिवासी विभागाचं लूट सुरू आहे। अजून तुमच्या माहितीसाठी सांगतो की हायकोर्टात जे आदिवासी विद्यार्थ्यांसाठी जे भेदभाव सुरू होता, आर्टिकल 21 आणि 14चं उल्लंघन खुलेआम इथच्या महर्षी पब्लिकच्या शाळेच्या माध्यमातून सुरू आहे। याच्या संदर्भात हायकोर्टाने स्पष्ट निर्देश दिले की एक समिती गठन केलं। समितीत विभागीय आयुक्त त्याचे अध्यक्ष राहतात आणि सचिव कलेक्टर आहेत, पण ह्या लोकांची अजिबात हा शाळेत व्हिजिट होत नाही, त्यामुळे हे सर्व घटना घडत आहे। आम्ही इथच्या विभागीय आयुक्त आणि कलेक्टरचे कोर्ट ऑफ कंटेम्प्ट करणार, याच्या विरोधात लवकरच आम्ही उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार। उच्च न्यायालयात याचिका दाखल करणं असं सांगितलेलं। माझ्यासोबत अर्जुन येऊनचे ऐकलं तर तुम्ही काल सातत्याने या विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या संपर्क होता, तुमच्याकडे नेमकी काय माहिती आहे आणि नेमकं तुमचं काय म्हणणं आहे? तुम्ही या ठिकाणी पाहणी देखील केलेली आहे। बघा, काल आम्ही या ठिकाणी आलो होतो, काही अधिकारी वर्ग होते, परंतु अधिकारी वर्ग हा प्रकल्प कार्यालयातला अधिकारी असो किंवा ATC कार्यालयातला अधिकारी असो, शिक्षण आयुक्ताची काय जबाबदारी असते का विद्यार्थ्यांना गैरसोय होऊन राहिली का, शिक्षण बरोबर भेटून राहिलं का, जेवण बरोबर भेटून राहिलं का, परंतु असं होताना दिसत नाही। कारण की तुम्ही पाहता महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी विषबाधा होत आहे, कुठे विद्यार्थ्यांना मारहाण केली जाते। एका नामांकित शाळेमध्ये एका विद्यार्थ्याला 80,000 रुपये खर्च केला जातो, म्हणजे एका विद्यार्थ्याला 80,000 दिला जातो आदिवासी विकास विभागाकडून। आणि 80,000 दिल्यानंतर जर आमच्या विद्यार्थ्याचा बळी जर या अशा शाळेमध्ये जात असेल तर कदाचित ती शाळा आदिवासी विद्यार्थ्यांच्या मृत्यूची शाळा झालेली आहे। त्यामुळे ते माजी आदिवासी विकास मंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे स्वतःला लाडके म्हणतात, आदिवासींना भाऊ म्हणतात, आदिवासी बहिणींना लाडक्या बहीण म्हणतात, माझी त्यांना विनंती आहे का त्यांनी या शाळेचा परवाना रद्द करावा। आणि उलट ज्या ठिकाणी ह्या घटना घडून राहिल्या, आपण पाहतो का अमरावती विभागामध्ये किंवा अमरावती जिल्ह्यामध्ये 27 शाळा आहे अनुदानित आहे, 20 शाळा शासकीय आहे आणि 8 शाळा आहे आपल्या नामांकित शाळा आहे। पूर्ण शाळेचं स्ट्रक्चर ऑडिट, पूर्ण शाळेचं ऑडिट केलं पाहिजे आदिवासी अप्पर आयुक्त कार्यालयाने, अन्यथा ते होत नसेल। आणि जी आता ही घटना घडली, एक राजू बेटेकर नावाचा विद्यार्थी मरण पावला, ज्याला उपचार झाला नाही, त्याच्यावर बिना उपचारात तो घरी गेला, त्याच्यामुळे त्याचा मृत्यू झाला, त्याचा आम्ही निषेध करतो। आणि शासनाला आणि आपल्या माध्यमातून इथल्या प्रशासनाला सांगू इच्छितो किंवा धार्मिक प्रकल्पातील असेल किंवा अमरावती प्रकल्पातील असतील, सर्व शाळेचं स्ट्रक्चर ऑडिट करा, विद्यार्थ्याच्या आरोग्याची तपासणी करा, अन्यथा येणाऱ्या 20 तारखेपासून अप्पर आयुक्त कार्यालयामध्ये आम्ही जन आंदोलन सुरू करू। नक्कीच आदिवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे अनेक या ठिकाणी आरोप या ठिकाणी पाहायला मिळतात। आम्ही या ठिकाणी संपूर्ण प्रशासनाच्या विरोधात आणि शाळेच्या विरोधात न्यायालयामध्ये सुद्धा या ठिकाणी जाऊ आणि तसेच या ठिकाणी विद्यार्थ्याचा मृत्यू झाला त्या महर्षी पब्लिक स्कूल शाळेची मान्यता रद्द झाली पाहिजे अशी एकूणच या ठिकाणी मागणी करण्यात आली। त्यामुळे आता प्रशासनाच्या वतीने नेमकी या शाळेवर नेमकी कोणती कारवाई केली जाते हे सुद्धा बघणं महत्त्वाचं असणार आहे। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।